खोदत राहा. एकदा का मला युटेनियम मिळालं की मी वीरपेक्षा जास्त शक्तिशाली होईन. बस बस, अहो गेली कित्येक वर्ष तुम्ही हा युटेनियम शोधताय खरं, पण आजपर्यंत तुम्हाला मिळालंच नाही. बॉस बॉस, आपल्याला हा जो जिनचा दिवा मिळालाय ना, जर यातून जिन बाहेर आला ना तर आपल्याला कुठल्याच युटेनियमची गरजच नाही. जिनचा दिवा. आता मी एका जिनचा मालक होणार. आता वीर नाही वाचणार. माझ्याकडे जिन असेल, माझा स्वतःचा जिन, जो माझे सगळे आदेश ऐकेल. आण तो दिवा इकडे, आण तो दिवा. मी या दिव्याला घासून जिनला बाहेर बोलावतो. बॉस, याला ना जामच माती लागली आहे. मी हा साफ करतो, नाहीतर तुमच्या हाताला माती लागेल ना. ब्रूम ब्रूम गाडी चालते, तिला चालवतो चालक. तुम्ही मला बाहेर काढलात म्हणून तुम्हीच माझे मालक. नाही मूर्ख माणसा, बेअक्कल. तू दिव्याला घासून स्वतः जिनला बाहेर बोलवलास. त्याला सांग मी तुझा बॉस आहे आणि त्याने माझं म्हणणं ऐकावं. जिन दादा, हे माझे मालक आहेत. हे खूपच बुद्धिमान आहेत, खूपच शक्तिमान आहेत आणि खूपच वीर आहेत. ओके, आता वीरची वेळ आहे. टिम्बक्टू, जिनला आदेश दे की वीरला आपटून आपटून मार. ओके जिन, वीरला आपटून आपटून मार. जशी तुमची आज्ञा मालक. टिम्बक्टू, हा मला का मारतोय? मालक, तुम्हीच तर बोलला होतात की खूप बहादूर आहेत, खूप वीर आहेत, म्हणून तर मी वीरलाच तर मारलं. तुझा जिन सुद्धा तुझ्या सारखाच आहे. टिम्बक्टू, जिनला सांग माझ्यासारखे 10 रोबोट मॅड मॅक्स बनव, ज्यांच्या जगातल्या सगळ्यात शक्तिशाली रोबोटची पॉवर असेल. आणि तशाच पॉवर्स माझ्यात सुद्धा येऊ दे, जेणेकरून मी माझ्या हातांनी वीरला संपवून टाकेन. तर जिन, यांची इच्छा पूर्ण कर. जशी आज्ञा मालक. ब्रूम ब्रूम गाडी चालते, गाडी चालवतो चालक. तुमच्या इच्छा पूर्ण करतो. हे घ्या मालक. बॉस बॉस, यातला खरा कोण आहे आणि खोटा कोण आहे काहीच ओळखू येत नाही ना. हा रेड स्कार्फ घातलेला मी आहे आणि बाकी माझे रोबोट्स. वीर, आय एम कमिंग. घ्या मुलांनो, सगळ्यांसाठी गाजराचा हलवा, चाट आणि खीर. हा आजोबा, मला पण भूक लागली. मला पण. अरे, हा वीर कुठे गेला? आजोबा, मी इथे आहे. रोबो बॉय सूट ऑन. रोबो बॉय सूट ऑन. बॉय, खूप आळशी झालास तू. किती उशीर केलास तू यायला. कार आमच्यावर पडली असती तर. नीट काम करत जा तू. अरे तू खरी चला दे. त्याला थँक्स म्हणायच्या ऐवजी त्याच्यावर रागावतोयस. थँक्यू रोबो बॉय, थँक्यू. याच्या बोलण्याचं वाईट वाटून घेऊ नकोस. फुर्सतगंजच्या रहिवाशांनो, बोलवा आपल्या रोबो बॉयला. तो कुठे आहे आज? समोर का येत नाहीये? 10 मॅड मॅक्स, हे कुठून आले? वेळ आणि नशीब केव्हाही बदलू शकतं. आज मी तुझ्यापेक्षा खूप शक्तिशाली आहे. आज पहिला वार मी नाही, तू करणार.
चल माझ्यावर वार कर वीर, वार कर. ओके, जशी तुझी मर्जी. या. वीर, लढाई तर आता संपली नाहीये. लढाई आता सुरू झालीये. तर जिन, सगळ्या मॅड मॅक्स बॉसला आत्ताच्या आत्ता ठीक कर. टिम्बक्टू कडे जिन, हे कसं झालं? आता माझी वेळ आहे वीर, माझी वेळ. टिम्बक्टूला जिन कुठून मिळाला? मी जो जिनचा चिराग फेकला होता बहुतेक तोच त्याला मिळाला असेल. तू पण ना जिंटू, आता जा वीरची मदत कर. अरे बापरे, हा पण जिन आहे का? जा त्याला जाऊन थांबव. जशी आज्ञा. जिंटू, जर तू वीरची मदत केलीस तर माझा हा जिन तुझ्या दोस्तांना अजिबात सोडणार नाही. हा, त्यांना वाचवायचं असेल तर चुपचाप इकडेच उभा राहा. वीर, आता मी बघतो की तू या लोकांना कसा वाचवतोस ते. याला इथून लांब घेऊन जावं लागेल. वीर, टिम्बक्टूच्या जिनला मी बघून घेते. तू मॅड मॅक्स कडे लक्ष दे. ओके इमली. टिम्बक्टू, तू स्वतःच्या जिननी आम्हाला नको घाबरवूस. माझा जिंटू तुझ्या जिनपेक्षा खूप शक्तिशाली आहे. हा बघ, हा किती मोठा होऊ शकतो. मी पण होऊ शकतो. माझा जिंटू इतका छोटा होऊन पण एका बॉटल मध्ये शिरू शकतो. मी पण जाऊ शकतो. बघितलंस, माझा जिन पण आतमध्ये गेला. हा, तो तर आता गेला. जिंटू, याला आता याच्या जिन लोकात पाठव. पगडम पगडम आलम पालम इकडम तिकडम दम दमादम. काय? चीटिंग केलीस तू. चीटिंग करून मला मूर्ख बनवला बॉस. बॉस बॉस, आता भांडण बंद करा आणि इथून पळण्याची तयारी करा बॉस. वीर, तू ठीक आहेस ना? मी बरा आहे आजोबा. वीर, त्या जिनला जिंटूने गायब करून टाकलं आहे. ऑल द बेस्ट. मॅड मॅक्सला चांगलाच धडा शिकव. थँक्स इमली. थँक्स जिंटू. मी जाऊन वीरची मदत करतो. नाही जिंटू, आज मॅडमॅक्सला कळायलाच हवं की त्याच्या सोबत लढायला वीर एकटाच पुरेसा आहे. त्याला कुठल्याही जिनची गरज नाही. टिम्बक्टू, कुठे आहेस? माझे रोबोट मॅड मॅक्स सगळे मोडून पडतायत. तुझ्या जिनला पाठव माझी मदत करायला. कुठला जिन बॉस आणि कुठल्या जिनची गोष्ट करताय तुम्ही? मी फक्त तुम्हाला एक कचरा पेटी देऊ शकतो. ती पाहिजे तर सांगा, लगेच आणतो.
टिम्बक्टू तुझा जीन कुठे? त्याला सांग माझ्यासारखे अजून 1000 कर. 1000. बॉस आता तर मी फक्त